नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत सरकारची प्रमुख योजना म्हणून ओळखली जाणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना PM किसान देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थसहाय्य आणत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी झाली असून आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आता 19व्या हप्त्याची घोषणा झाली असून तो 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेची वाटचाल. या महत्त्वाकांक्षी योजनेने आतापर्यंत 18वी योजना वितरित यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. मागील हप्ता म्हणजेच 18वा हप्ता 15 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात. हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT पद्धतीने थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो. 19व्या हप्त्याची घोषणा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 19व्या हप्त्याची वितरणाची घोषणा केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी भालपूर येथून या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान ते लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून योजनेविषयी महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वपूर्ण बाबी पूर्तता करणे आवश्यक आहे. eKYC अद्ययावत. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी त्यांची eKYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. eKYC न केल्यास हप्ता मिळवण्यास विलंब होऊ शकतो किंवा हप्ता अटकू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर eKYC पूर्ण करा. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.